आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीनं लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत 18 विधेयकं मांडण्यात येणार आहेत. वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या यशस्वीतेमुळे हे अधिवेशन नव्या उमेदीचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. या अधिवेशनात सर्व पक्ष सकारात्मक चर्चा करून देशहिताचे निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचं आवाहन सर्व पक्षांना केलं आहे. दुर्गम आदिवासी भागातल्या आश्रमशाळांमधले इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग बंद करणार असल्याचं राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आहे. आश्रमशाळांमधल्या विद्यार्थी मृत्यू प्रकरणी दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारनं शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना 3 किलोमीटरच्या परिघात 1ली ते 4थी पर्यंत शाळा उपलब्ध झाल्या असल्यानं हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. शेतकरी असल्याचं भासवून राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर तूर विकण्यासाठी आणणाऱ्या सुमारे 4000 व्यक्तींवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. अशा सर्व संशयित व्यक्तीची माहिती त्वरित देण्याचे आदेश राज्याच्या कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. येत्या 22 ऑगस्टला बँक उद्योगातल्या 9 संघटना कामकाज बंद आंदोलन पुकारणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बँक कर्मचारी महासंघाचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.